नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील इंटरनेटचा संपूर्ण इतिहास. 1986 मधील पहिल्या नेटवर्कपासून आजच्या 5G पर्यंतचा हा भन्नाट प्रवास. भारतामध्ये इंटरनेटची सुरुवात 1986 मध्ये झाली. सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना जोडण्यासाठी ERNet नेटवर्क सुरू केले. त्या काळात इंटरनेट सर्वसामान्य लोकांसाठी नव्हते, ते फक्त विद्यापीठे आणि संशोधन केंद्रांपुरते मर्यादित होते. 1991 मध्ये भारतातील पहिली इंटरनेट लीज लाईन दिल्ली आणि मुंबई दरम्यान जोडली गेली आणि तिचा वेग होता फक्त 9.6 kbps, आजच्या तुलनेत अत्यंत कमी. यानंतर आला ऐतिहासिक दिवस 15 ऑगस्ट 1995. या दिवशी BSNLने भारतात पहिली सार्वजनिक इंटरनेट सेवा सुरू केली. सामान्य लोकांना इंटरनेट वापरण्याची संधी मिळाली. त्या काळात इंटरनेट डायल अप पद्धतीने चालायचे. फोन लाईन जोडावी लागायची आणि इंटरनेट सुरू झाले की फोन व्यस्त व्हायचा. वेग कमी आणि दर खूप जास्त, पण तरीही तो मोठा बदल होता. 1998 मध्ये सरकारने इंटरनेट क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केले. यामुळे ISP कंपन्या बाजारात आल्या आणि इंटरनेटचा विस्तार जलद झाला. ISDN सारख्या नवीन सेवांमुळे नेटचा वेग आधीपेक्षा वाढू झाला. 2004 मध्ये भारतात ब्रॉडबँड धोरण लागू झाले. 256 kbps किंवा त्याहून अधिक वेगाला ब्रॉडबँड मानले गेले. BSNLने ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये DSL ब्रॉडबँड पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली. यानंतर सुरू झाली मोबाईल इंटरनेट क्रांती. 2010 मध्ये भारतात 3G सेवा सुरू झाली आणि मोबाईलवर इंटरनेट वापरणे सोपे झाले. पण खरी डिजिटल क्रांती झाली 2016 मध्ये, जेव्हा रिलायन्स जिओ बाजारात आले. डेटा दर अत्यंत कमी झाले आणि इंटरनेट भारतातील प्रत्येक हातात पोहोचले. भारत जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट वापरकर्त्यांपैकी एक बनला. यानंतर 5G युगाची सुरुवात झाली. 2023 पासून भारतात 5G सेवा सुरू झाली. आज भारतात इंटरनेटचा वेग अनेक प्रगत देशांइतका किंवा त्याहून अधिक आहे आणि हाय स्पीड इंटरनेटमुळे UPI आणि डिजिटल पेमेंटमध्येही मोठी क्रांती झाली आहे. थोडक्यात सांगायचे तर 1986 मधील 9.6 kbps नेटवर्कपासून आजच्या 5G सुपरफास्ट इंटरनेटपर्यंत भारताचा डिजिटल प्रवास अविश्वसनीय आहे. आणि पुढील लक्ष्य आहे 6G, म्हणजेच भविष्यात इंटरनेट आणखी वेगवान आणि सर्वव्यापी होणार आहे.